morning, guys. In this lecture, we will start our next question, factors affecting pricing. Basically, these are classified into two categories, internal factor and external factor. Okay. So first introductory part, thoda sa bagu apan. Pricing is an important element of marketing mix. It is an exchange value of the product. Pricing of the product depends on several factors. एकच जसं सांगितलं आपण चार मेन फॅक्टर आहेत, जे 4 एलिमेंट्स आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन, आणि हेच तुम्हाला काय करायचे आहे तर लर्न करायचे आहे. सो प्रत्येकाचा एक कॉमन इंट्रो तयार करा. दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप ऑफ क्वेश्चन रिलेटिंग टू प्राइसिंग. Okay, so price is an important element of marketing mix and it is the exchange value of the product. Pricing of product depends on several factors. These factors influence pricing can be broadly divided into two categories. First is the internal factor. Basically आपण always म्हणतो की internal factor are controllable factors, right? जसं आपण बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे किंवा मार्केटिंग मध्ये सुद्धा आपण काही पॉइंट सांगतो. इंटरनल जेव्हा वर्डिंग येतं तेव्हा लक्षात ठेवायचं की जे फॅक्टर आहे दोज फॅक्टर आर कंट्रोलेबल. ते कसे आहेत, थोड्याफार प्रमाणात आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. बट एक्सटर्नल फॅक्टर आर टोटली अनकंट्रोलेबल. हे कसे असणार आहेत तर अनकंट्रोलेबल असतील. इंटरनल बघा, फर्स्ट आहे कॉस्ट. अ फर्म व्हाईल फिक्सिंग द प्राइस शुड कन्सिडर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सिंपल लक्षात ठेवा. ओके, सो व्हेन द फिक्सिंग ऑफ प्राइस firm should consider cost of production. Suppose cost of production is high. जर cost of production जर high असेल, that time company will charge. मी काय सांगितलं? When fixing the price, company should consider right. high असेल. ओके, म्हणजे ऑनलाईन असून जायचं कॉन्सन्ट्रेशन आहे पण तुमचं नाही. मी काय सांगितलं, लिसन. आता ह्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये बायफर्केशन करायचंय की प्राइस स्पेसिफिक फॅक्टर हा हाय असेल, देन कंपनी विल चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. देन स्पेसिफिक फॅक्टर जर लो असेल, कंपनी विल बी चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. दॅट्स इट. ह्याच बेसवरती आपला आजचा क्वेश्चन आहे. सपोज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज हाय, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खूप आलं असेल, कंपनी नक्कीच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तरी रिकवर होण्यासाठी कंपनी जास्त प्राइस चार्ज करेल. सपोज वाइस वर्सा लिहू शकताय तुम्ही, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लो, कंपनी विल चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. ओके, नेक्स्ट कॉर्पोरेट इमेज. आता इथे तुम्ही दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू ने मेन्शन करू शकताय. द फर्म एन्जॉय अ गुड इमेज इन द मार्केट may charge a higher price as compared to those firms which do not enjoy reputation in the market. ओके, म्हणजे जर एखाद्या कंपनीची मार्केटमध्ये ऑलरेडी एक गुड पोझिशन आहे, गुडविल आहे, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण ऍपलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ऍपलने जर एखादा ब्रँड इंट्रोड्यूस केला तर ते थोडीच बेसिक प्राइस चार्ज करतील, नाही. कारण आपलं एक परसेप्शन असं आहे, ऍपल ऑलवेज प्रोव्हाइड बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. दॅट टाइम दे विल ऑलवेज प्रेफर द हाय क्वालिटी और हाय प्राइस. राईट. ते काय करतात तर कोणतं, आता अमूलचं एक परसेप्शन आहे आपल्याकडे, किंवा ऍपलचं आहे, तसंच मायक्रोमॅक्सचं आहे, किंवा इव्हन ड्युरेबल काही गुड्स मध्ये काही कंपनीचं आपलं एक परसेप्शन आहे की त्या कंपनी काय करतायत, बेटर क्वालिटी प्रोडक्ट हे प्रोव्हाइड करतायत. म्हणजेच आपलं अझम्पशन काय आहे की नक्कीच या प्रोडक्टची प्राइस ही काय असणार आहे तर हाय असेल. कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट, डोंट राईट इट ओनली. ओके, कंपनीची इमेज गुड असेल, कंपनी चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. नॉट गुड, कंपनीज इमेज नॉट गुड, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. क्लियर? सेकंड पॉइंट. नेक्स्ट पॉइंट नंबर 3, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्म. The marketer must consider the objective of the firm while fixing the pricing. Price of the product is directly related to the objective of firm. आता directly for instance म्हणून example लिहिलं तरी चालेल. Company's objective is directly influence on pricing. Simple म्हणा. Company's objective is directly influence on pricing.
Suppose company's objective is customer satisfaction and then make a profit. That time company will charge. सांगा आणि लिहा आधी, मी थांबते आणि मग आपण डिस्कस करू. लिहून झालं की सांगा मला. Lower prices. सिंपल करा. ऑनलाइन स्टुडंट कोण सांगेल? Company's Lower objective price. customer satisfaction first and then make a profit. That time company will charge Low very price. good. Company हा जैक सांग. काय मॅम? एक मी दोन्ही एक्झाम्पल सांगते तुम्हाला. कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत टू ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट सिच्युएशन मध्ये मी काय सांगतेय, सपोज कंपनीज ऑब्जेक्टिव्ह इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड देन मेक अ प्रॉफिट. दॅट टाइम कंपनी विल चार्ज. अँड सेकंड सिच्युएशन आहे, the primary objective of company is maximum profit and then make customer satisfaction. That time company will charge. फर्स्ट मध्ये लोअर चार्ज करेल आणि सेकंड प्रॉब्लेम मध्ये हाय चार्ज करेल. क्लिअर? व्हेरी गुड चार्ज. म्हणजे जेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, पहिल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण सांगितलं की कस्टमर सॅटिस्फॅक्शनला तुम्ही आधी इम्पॉर्टन्स देताय, नॉट मेकिंग अ प्रॉफिट. म्हणजे ओके कस्टमर सॅटिस्फाय झाला तरी ओके, आपण थोडंसं काय करू, प्रॉफिटच्या एक स्टेप मागे येऊ शकतो. कस्टमर सॅटिस्फाय झाला इन फ्युचर आपण हाय प्राइस चार्ज करू शकतो. पण रिसेल दॅट टाइम वी विल चार्ज रिझनेबल प्राइस और व्हेरी लो प्राइस असं म्हणायला हरकत नाही. वाईस वर्सा, सपोज आता तुम्हाला माहितीये की कंपनीचे टाइप्स आहेत किंवा बिझनेसचे टाइप्स आहेत. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स कमर्शियल ऑर्गनायझेशन, नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन. कमर्शियल ऑर्गनायझेशनचा एकच मोठो असतो की प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट, राईट? आणि नॉन कमर्शियलचं काय ऑब्जेक्टिव्ह असतं? नॉन कमर्शियलचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड टू सर्व द पीपल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जय, व्हेरी गुड. दोन ऑब्जेक्टिव्ह सांगते मी तुम्हाला, सिंपल. कशाला बाकीकडे जाते? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मॅक्झिमम प्रॉफिट. दॅट्स इट गाईज. काय घेत नाही चंपक सगळे. चला पुढे. दोन ऑब्जेक्टिव्ह मेन्शन केले. एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, कंपनी चार्ज व्हेरी लो प्राइस और रिजनेबल प्राइस. देन ऑब्जेक्टिव्ह असेल प्रॉफिट, कंपनी चार्ज हाय प्राइस. बस. चलो नेक्स्ट. प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईफ सायकलचे किती स्टेजेस? व्हेरी गुड. फर्स्ट इंट्रोडक्शन, ग्रोथ. व्हेरी गुड. यस, डिक्लाइन, नॉट अ डेथ. सुबह सुबह ऐसी बातें मत करो प्रोडक्ट के बारे में. सो इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन. सपोज कंपनीचं प्रोडक्ट हे इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये असेल, that time company will charge, बोलो, लो प्राइस. लो प्राइस. हा, व्हेरी गुड. लो प्राइस ऑफ प्रोडक्ट. दोन स्टेज आपण इथे एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. सपोज कंपनीचं प्रोडक्ट हे इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये आहे, देन कंपनी विल चार्ज लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. कारण अजून मार्केट आहे का त्या प्रोडक्टला? नाही. त्यांचं इंटेन्शन काय आहे की मार्केट कॅप्चर करणं, कस्टमर सॅटिस्फाय करणं, एक रेप्युटेशन मिळवणं, अँड देन मग आपण पुढे जाऊ. सेकंड सिच्युएशन मध्ये तुमचं प्रोडक्ट हे ग्रोथ स्टेज मध्ये आहे, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी गुड हाय प्राइस. कारण ऑलरेडी तुमचं नाव आहे तिथे, म्हणजे तुम्ही हाय प्राइस चार्ज करू शकता. लिहा आता काय लिहिणार आहात. Next point, other internal factor. Other internal factor. There are several other internal factors that influencing pricing. Brand image distinct, brand image command higher price. Okay, म्हणजे हा पॉइंट नाही ऍड केला तरी चालेल. तुमची ब्रँड इमेज कशी आहे,
देन ब्रँड डिस्टिंग कसा आहे, ब्रँड कमांड कशी आहे, याच्यावरून तुम्ही हाय किंवा लो प्राइस चार्ज करू शकता. सपोज ब्रँड इमेज तुमच्या कंपनीचे बेटर असेल, दॅट टाइम यू विल चार्ज व्हेरी हाय प्राइस. ब्रँड इमेज कुठेतरी थोडीशी निगेटिव्ह असेल, कमी असेल, दॅट टाइम यू विल चार्ज व्हेरी लो प्राइस. सिंपल. मग रोलेक्स एक्झाम्पल दिलेलं आहे. क्रेडिट पॉलिसी तुमच्या काय आहे. इज इट क्लिअर? रिवाइज करा आता इंटरनल फॅक्टर आधी, देन वी विल स्टार्ट नेक्स्ट एक्सटर्नल फॅक्टर. फक्त ते इथे एक्झाम्पल नाही दिलं तरी चालेल. हा, आता इथे फॅक्टर कोणते दिलेले आहेत? अदर फॅक्टर मध्ये ब्रँड इमेज एक आहे, त्याच्यानंतर प्रमोशनल एक्सपेन्सेस एक आहे, त्याच्यानंतर क्रेडिट पॉलिसी आहे, चला रिपीट करा. चला फटाफट एक पॉइंट बोला. एंथुसियास्टिक कोण असेल त्याने फटाफट पॉइंट बोला. आपला एक पॉइंट बोला आणि बसा. कंपनी प्रोडक्शन म्हणायचं नाही, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. Cost of production is higher when charged high price. Cost of production is low when charged low price. Good. Sit down. The firm have good reputation in the market, can charge a high price and do not have reputation in the market, charge low. Very good. Next. ऑब्जेक्टिव्हला दोन ऑब्जेक्टिव्ह सांगितले. सपोज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी लो प्राइस. Suppose the objective of firm is profit maximization, that time company will charge very low price. High price. Student, हाँ, online student गौरी जैद कौन सांगणार आहे? Repeat करा point. Cost. A firm, while fixing price, should consider the cost of producing the product. In case of several product, costs constitute a large part of the product of the price. The firm must plan to recover both the variable cost and the fixed cost. Okay, good. Next, हाँ, कौन सांगेल? Offline student पैकी झाली, सांग एक point. Introductory part म्हणायचं नाही, stage म्हणायचं. Introductory stage is running. Then company may charge lower price. And if the company is in growth situation, the company may charge higher price. Growth stage and introductory stage. Okay. Sit down. झाले point. Okay. Start करा. External factors. First, competition. The marketer has to consider the degree of competition. Okay. This is the external factor, and little bit this is controllable. Sometime not. काही वेळा आपण थोडंसं काय करू शकतो, यावरती कंट्रोल करू शकतो, काही वेळा नाही. ओके. एक्सटर्नल फॅक्टर. कॉम्पिटिशन. द मार्केटर हॅज टू कन्सिडर द डिग्री ऑफ कॉम्पिटिशन इन द मार्केट. ओके. तुमची
सिमिलर फर्म किंवा तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड जे प्रोडक्ट लाईन म्हणतो आपण मार्केटिंग मिक्स लाईन, त्या कोण आहे हे आधी बघा. त्यांची कॉम्पिटिशन काय आहे हे जज करा. दॅट मीन्स डिग्री ऑफ कॉम्पिटिशन. व्हेन देर इज द हाय कॉम्पिटिशन प्राइस मे बी लोअर. ऑब्विसली तुमच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये खूप सारे ऑलरेडी कॉम्पिटिटर्स आहेत, तुम्ही खूप सारी प्राइस चार्ज कराल का तिथे? नक्कीच नाही. म्हणजे कुठेतरी आपल्याला सस्टेन होण्यासाठी, सर्वाइव्ह होण्यासाठी, फर्स्ट थिंग हियर वी विल चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट बिकॉज ऑफ हाय डिग्री लेवल ऑफ कॉम्पिटिशन. सपोज लो लेवल डिग्री ऑफ कॉम्पिटिशन, हाय प्राइस. बस. नेक्स्ट consumer. The marketer should consider various consumer factors while fixing the pricing. The consumer factor that must be considered include the price sensitiveness of buyer, purchasing power, buying pattern and so on. बरेचसे फॅक्टर आहेत जे की आपण ऑलवेज कन्सिडर करतो when fixing the price. जसं कंझ्युमर बाईंग पॅटर्न आहे, कंझ्युमर कॅटेगरी आहे, कंझ्युमर क्लास आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी इथे ऍड करू शकता. ओके, सो काय मेन्शन कराल? द मार्केटर शुड कन्सिडर व्हेरियस कस्टमर फॅक्टर वाईल फिक्सिंग द प्राइस सच ऍज. कोणते फॅक्टर आहेत ते डिरेक्टली ऍड करा. पर्चेसिंग पॉवर, बाईंग पॅटर्न, क्लास ऑफ कस्टमर, जेंडर किंवा डिरेक्टली मेन्शन केलं ना डेमोग्राफिक फॅक्टर, कल्चरल फॅक्टर, सोशल फॅक्टर, सायकोलॉजिकल फॅक्टर, हे सुद्धा चालेल. यामध्ये मग बाकीचे हे सगळेच येतात. इज इट क्लिअर? फर्स्ट टू, इज इट क्लिअर? Yes, ma'am. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. Yes. डिमांड. आता इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने नाही तर कॉमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने आन्सर द्या. हा, नाहीतर वाईस वर्सा आन्सर द्या. The price of the goods to great extent demand upon, sorry, the price of goods, simple mention kara. The demand of product is high. Suppose the demand of product is high, that time company will charge high price. High price. मतलब High कॉमर्स price. पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा. इकॉनॉमिक्स मध्ये आपण वाईस वर्सा जातो. ओके, सो डिमांड जास्त असेल कंपनी विल चार्ज हाय प्राइस, देन डिमांड लो असेल कंपनी विल चार्ज लो प्राइस. बस. Low price. हा, व्हेरी गुड. नेक्स्ट, इकॉनॉमिक कंडिशन. इकॉनॉमिक कंडिशन. The economic condition prevailing in the market must be considered while fixing the price. Obviously, मार्केटची कंडिशन काय आहे? जसं आपण म्हणालो की अरे हा, कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आय विल चार्ज व्हेरी हाय प्राइस. इट इज पॉसिबल? नो. कारण इथे तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच कंपनीने काय केलेले आहे तर प्राइस ही लो केलेली आहे इन कोरोना सिच्युएशन. सो आपल्याला इकॉनॉमिक कंडिशन सुद्धा कन्सिडर कराव्या लागतील. कोणत्या आहेत इकॉनॉमिक कंडिशन? फोर्स सायकल, जसं आपण इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी स्टेज, प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणतो, तसं इकॉनॉमिक सायकल मध्ये कोणते आहेत? रिसेशन, डिप्रेशन, रिकव्हरी, प्रॉस्पेरिटी, समथिंग इकॉनॉमिक मध्ये लर्न केलं असेल. सो ह्या सिच्युएशन नुसार तुम्हाला प्राइस फ्लक्च्युएशन काय करावं लागणार आहे? करावे लागणार. राईट. सो ड्युरिंग द टाइम ऑफ रिसेशन व्हेन कंपनी हॅज लेस मनी टू स्पेंड, the marketer may reduce the price to influence buying decision on the consumer. So depression, recession, recovery, prospector मैं add करू शकते. The economic condition prevailing in the market must be considered while fixing the price. Recession मध्ये काय असतं तर कंझ्युमर कडे फारसं मनी नसतं. That time we will charge very low price. Prosperity stage मध्ये कंपनी चार्ज व्हेरी हाय प्राइस. दोन स्टेज आपल्याला इथे रिलेट करतात, 4 स्टेज नाही. सो मेन्शन करा. रिसेशन स्टेज मध्ये कंपनी चार्ज लो प्राइस अँड प्रॉस्पेरिटी स्टेज मध्ये कंपनी चार्ज हाय प्राइस. क्लिअर?
Next. Yes, ma'am. Very good. Financial incentive. Financial incentive. The government may provide incentive to the firm and therefore the firm may charge low price. For instance, the exporter get incentive from the government so that they quote lower price in overseas market. जसं माहिती आहे की आपल्याला कुठून तरी आपले अमाउंट रिकवर होतीये ना, सो डझंट मॅटर की आपलं एक टार्गेट आहे तिथे आपण पोहोचतोय, दॅट टाइम वी विल चार्ज लो प्राइस और रिजनेबल प्राइस असं म्हणता येईल. सपोज गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस इन्सेंटिव्ह टू द फर्म, दॅट टाइम कंपनी विल चार्ज low price of the product and vice versa. That's it. Is it clear? Suppose government provide various incentive to the firm, that time company will charge low price. कारण ऑलरेडी त्यांना गव्हर्नमेंट कडून पैसे मिळत आहेत, मग ते कस्टमर कडून कशाला आणखी चार्ज करतील. दॅट्स वाय. अँड वाईस वर्सा एवढंच सेंटेन्स ऍड करा पुढे, रिवाइज सेंटेन्स लिहू नका. अँड वाईस वर्सा. जर गव्हर्नमेंट कडून काही इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट किंवा फायनान्शियल इन्सेंटिव्ह मिळत नसतील, मग आपण हाय प्राइस चार्ज करू. क्लिअर? Yes, ma'am. Other external factor. Good. Other external factor. Government control. For instance, the government regulate price for certain medicine and other product are lower. म्हणजेच आपण काय करणार आहोत, स्वतःच इथे हाय प्राइस चार्ज करू का? गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे तुमच्या प्रोडक्ट वरती. सपोज तुमचं प्रोडक्ट काय आहे तर मेडिसिन आहे. मेडिसिनच्या प्राइस सगळीकडे सेम असतात की असं नाही की इथे एका ठिकाणी खूप आहे एका ठिकाणी लो आहे. सो दॅट टाइम वी विल चार्ज ऍज पर द गव्हर्नमेंट रूल, राईट? देन चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. द लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, दॅट टाइम कंपनी चार्ज high price. Okay, then channel of distribution shorter. आता shorter आणि longer चा difference सांगा बरं मला. We were already learned in marketing. 0 level, 1 level, 2 level, 4 level. Channel of distribution. आठवतंय का? Supply chain, ma'am. Yes. सप्लाय चेन. आणि आपण टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल लर्न केलं होतं. त्यामध्ये 2 टाइप्स लर्न केले होते. एक होतं की कंझ्युमर किंवा एक होतं डिरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड इनडायरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिरेक्ट मध्ये काय होतं, हिअर बी की डिरेक्टली आपण कंझ्युमरला सेल करतो ज्यामध्ये इंटरमिजिएटरी कोणीही नाहीये. ओके, दॅट टाइम वी विल चार्ज डायरेक्ट असतं. जर लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन आहेत म्हणजे होलसेलर आहेत, रिटेलर आहेत, कमिशन एजंट आहेत, म्हणजेच ते काय करतात तर हाय प्राइस चार्ज करतात. दॅट्स इट. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? Ma'am, last वाला पुन्हा एक्सप्लेन करा. कोणता? लास्ट. ओके. सो काय सांगितलंय, गव्हर्नमेंट कंट्रोल. गव्हर्नमेंट कंट्रोल. आता सपोज जर तुमचं प्रोडक्ट काय आहे, मेडिसिन आहे, सो मेडिसिनची प्राइस आपण स्वतः नाही डिसाइड करत. सो गव्हर्नमेंट काय करेल, ऍज पर द गव्हर्नमेंट रूल वी विल चार्ज हाय और लो प्राइस. म्हणजे काही मेडिसिनची प्राइस ही खूप हाय असते, काही मेडिसिनची प्राइस ही काय असते, लो असते. सो ऍज पर द गव्हर्नमेंट रूल अँड ऍज पर द गव्हर्नमेंट कंट्रोल. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सेकंड दिलाय, त्यामध्ये द लॉंगर चेन ऑफ डिस्ट्रीब्युशन, दॅट टाइम वी विल चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. हाय प्राइस म्हणजे आता लॉंगर चॅनल मध्ये काय सांगितलं की फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द होलसेलर. होलसेलर सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द रिटेलर. retailer. अँड सर्व्हिसेस टू द कंझ्युमर. प्रत्येक जण आपली आपली कमिशन काय करतील त्यामध्ये ऍड करतील, म्हणजेच प्रोडक्टची प्राइस ही हाय होते. लक्षात येतंय का जे? Yes, ma'am. ओके. आणि जर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तुमचं शॉर्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, लो प्राइस चार्ज करू शकता. Charge low price. येस. थँक्यू.